Namaskar, myself Dr. Someshwar Piraji Bhale, working as an assistant professor, Srimati Jiji Khadse College, Muktaynagar. In a last lecture, we saw electrolytic conductance, specific resistance, then specific conductance. After that, we saw the equivalent conductance. In the today's lecture, we will see the determination of conductance, then the information about conductivity cell and determination of cell constant, which we will see one by one. In the first point, the name of point is determination of conductance. We know that the conductance of solution is the reciprocal of the resistance. Therefore, the experimental determination of conductance of the solution involves the measurement of its resistance. आपल्याला माहीतच आहे की कोणत्याही सोल्युशनचा कंडक्टन्स हा काय असतो, तुमचा रेसिप्रोकल असतो. कशाचा? रेजिस्टन्सचा. त्याच्यासाठी एक्सपेरिमेंटल मेथडनं जर आपल्याला कंडक्टन्स काढायचा असेल त्यावेळेस आपण काय करतो, मेजर रेजिस्टन्स त्याचा मेजर करत असतो त्या सोल्युशनचा. द रेजिस्टन्स कॅन बी मेजर्ड बाय द प्रिन्सिपल ऑफ द Wheatstone bridge method, which is shown in this diagram. This Wheatstone bridge consists of 4 arms containing a resistance R1, R2, R3 and R4. Here the R1 is the variable resistance, means the standard resistance, and R2 is the unknown resistance, means which resistance to be determined. When the current flow through this circuit, the variable resistance is so adjusted to get the no current position. ज्यावेळेस करंट तुमचा फ्लो होत असतो सर्किटमधून त्यावेळेस व्हेरिएबल रेजिस्टन्स अशा पद्धतीने ॲडजस्ट करावा लागतो की तुमचं करंटनी कोणतीच पोझिशन तुमची दाखवली नाही पाहिजे, म्हणजे गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन आलं नाही पाहिजे. दिस इज इंडिकेटेड बाय नो डिफ्लेक्शन इन दी गॅल्व्हनोमीटर अँड इज कॉल्ड ॲज अ नल पॉईंट. म्हणजे हे कशावरून कळतं आपल्याला की तुमच्या गॅल्व्हनोमीटरवरून, कारण की त्यावेळेस गॅल्व्हनोमीटर तुमचं कोणतंच डिफ्लेक्शन दाखवत नाही, एकतर ह्या साईडला नाही किंवा ह्या साईडला पण नाही. त्या पॉईंटलाच आपण काय म्हणतो, नल पॉईंट. ॲट दिस पॉईंट R1 divided by R2 is equal to R3 divided by R4. In this way, by knowing the three resistance, we can determine the unknown resistance here. Therefore, the unknown resistance R2 is equal to R1 into R4 divided by R3. However, for measuring the resistance of ionic solution, there is two main difficulties. First is, for the electrolytic solution, direct current cannot be used because it causes the electrolysis of the solution. पहिले डिफिकल्टी काय आहे की इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनला आपण डायरेक्ट करंट वापरू शकत नाहीत. As a result, the concentration of the electrolyte near the electrode changes. त्याच्यामुळं काय होतं की तुमचं इलेक्ट्रोडच्या भोवती जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय होतं, चेंज होतं. अँड दिस रिझल्ट इन द चेंज इन द रेजिस्टन्स ऑफ द सोल्युशन. आणि त्याच्यामुळं काय होऊ शकतो, परत तुमचा सोल्युशनचा रेजिस्टन्स पण चेंज होऊ शकतो. धीज इफेक्ट आर कॉल्ड ॲज अ पोलरायझेशन इफेक्ट. त्यालाच आपण काय म्हणतो, पोलरायझेशन इफेक्ट असं पण म्हणतो. टू ओव्हरकम धिस प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम काढून टाकण्यासाठी काय करतो आपण, वी यूज द अल्टरनेटिंग करंट सोर्स. हा झाला फर्स्ट प्रॉब्लेम की त्याच्यामध्ये आपण DC करंट यूज करू शकत नाही की ज्याच्यामुळं काय होईल, इलेक्ट्रोलिसिस होऊन कॉन्सन्ट्रेशन चेंज होईल आणि पोलरायझेशन होईल. दुसरा प्रॉब्लेम काय आहे की अ सोल्युशन ऑफ अननोन रेजिस्टन्स कॅन नॉट बी कनेक्टेड टू द ब्रिज लाईक अ मेटॅलिक वायर और other conductors.
म्हणजे कोणत्याही अननोन सोल्युशनचा जर तुम्हाला रेजिस्टन्स काढायचा असेल तर ते तुम्ही डायरेक्टली ब्रिजला मेटॅलिक वायरला कनेक्ट करू शकत नाही. दिस प्रॉब्लेम इज सॉल्व्ड बाय द यूजिंग स्पेशल डिझाइन व्हेसल कॉल्ड ॲज अ कंडक्टिव्हिटी सेल. तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की तुम्हाला कंडक्टिव्हिटी सेलचा वापर करावा लागेल. टू मेजर द कंडक्टिव्हिटी ऑफ एनी इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन, here is the complete assembly of the to determine the conductivity. In this diagram we can see the bridge is connected to the suitable source of alternating current. म्हणजे हा कंप्लीट ब्रिज कशाशी कनेक्टेड केला आहे, अल्टरनेटिंग करंटला. हा बघा, हा इथं काय अल्टरनेटिंग करंट सोर्स आहे. द सोल्युशन हुज resistance is to be measured, which is denoted by X, is placed in the conductivity cell. ज्या सोल्युशनचा रेजिस्टन्स मेजर करायचा आहे तो सोल्युशन आपण काय करतो, व्हेसलमध्ये घेऊन त्याच्यामध्ये काय करतो आपण कंडक्टिव्हिटी सेल डीप करतो आणि त्याला आपण काय करतो वेस्टर्न ब्रिजला अटॅच करतो. कशाच्यामध्ये, बी आणि सीच्या मध्ये. The conductivity cell is placed in thermostat to keep the temperature constant. A variable standard resistance box is attached between point A and B. हा तुमचा R काय व्हेरिएबल रेजिस्टन्स बॉक्स आहे, तो कशाच्या मध्ये कनेक्ट करतात, A आणि B च्या पॉईंटमध्ये कनेक्ट करतात. A suitable value of resistance is taken out from the standard resistance box. यामध्ये काय करतो आपण एक सुटेबल व्हॅल्यूचा रेजिस्टन्स काय करतो ठेव. द नल पॉइंट इज डिटेक्टेड बाय मूव्हिंग द स्लाइड कॉन्टॅक्ट ऑन द वायर AC सो दॅट द मिनिमम साउंड इज ऑब्टेन्ड इन द इयरफोन. दिस करस्पॉन्ड टू द नल पॉइंट अँड लेट दिस इज पॉइंट बी डी. नल पॉइंट डिटेक्ट करण्यासाठी तुमचा स्लाइडिंग कॉन्टॅक्ट, ही काय आहे तुमची स्लाइडिंग कॉन्टॅक्ट आहे, ही काय करतो मूव करतो कशावरती, वायरवरती. ती अशा पद्धतीने मूव करतो की ज्या ठिकाणी तुमचा मिनिमम साऊंड येईल तुमच्या इयरफोनमध्ये आणि ते काय असेल तुमचा नल पॉइंट असेल. दॅट टाइम द रेजिस्टन्स R डिवायडेड बाय रेजिस्टन्स X इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ वायर AD डिवायडेड बाय resistance of wire CD. Therefore the resistance X is equal to resistance of R into resistance of wire CD divided by resistance of wire AD. In this way we can determine the resistance of unknown electrolytic solution. Our next point is conductivity cell. So we know the solution for which resistance is to be measured इज प्लेस्ड इन कंडक्टिव्हिटी सेल. आपल्याला माहीतच झालेलं आहे की कोणत्याही सोल्युशनचा रेजिस्टन्स काढायचा असेल तर ते सोल्युशन आपण कशामध्ये ठेवतो, कंडक्टिव्हिटी सेलमध्ये. देर आर टू टाइप्स ऑफ कंडक्टिव्हिटी सेल. फर्स्ट इज अ फ्लॅश टाइप. दिस फ्लॅश टाइप सेल इज यूज्ड व्हेन ॲक्युरेट रिझल्ट आर रिक्वायर्ड. आणि सेकंड टाइप इज द deep type. It is used in industry and for the conductometric titration. हा इंडस्ट्रीमध्ये आणि ज्यावेळेस आपण लॅबमध्ये कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन करतो त्यावेळेस आपण यूज करतो. कंडक्टिव्हिटी सेल इज द ग्लास व्हेसल इन विच 2 इलेक्ट्रोड्स ऑफ प्लॅटिनाइज्ड प्लॅटिनम आर प्लेस्ड ॲट डेफिनाइट डिस्टन्स अपार्ट. The platinum electrodes are prepared by coating platinum black or platinum foil. The deposition minimizes the effect of polarization. Due to this deposition, ह्या डिपॉझिशनमुळे काय होतो तुमचं पोलरायझेशन इफेक्ट काय होतो कमी होतो. The electrodes are welded to the platinum wire fused into the thin glass tubes. The contact of copper wire of the circuit is made by dipping them in a mercury contained in the tube.
These electrodes are covered with a glass tube so that the distance between the two electrodes is not disturbed. For the given cell, the distance of separation of two electrodes and their area of cross section is constant. The ratio of the two is known as a cell constant for a given cell and is denoted by K cell. त्या दोन्हीचा रेशो आपल्याला माहित असल्यामुळे सेल कॉन्स्टंट आपण काढू शकतो आणि तो कशाने डिनोट करतात? K सेलनी. K cell is equal to L upon A. Using this formula we can determine the unit of cell constant. In the CGS unit system, the length is measured in a centimeter and cross section area measured in a centimeter square. Therefore, these values of length and cross sectional area can be put in this formula. Therefore, centimeter divided by centimeter square, we will get a per centimeter. Therefore, the CGS unit is per centimeter, and in a SI unit, the length is measured in a meter and cross section area measured in a meter square. Therefore, the SI unit of the cell constant is per meter. This is the flash type of conductivity cell, and this is the deep type of conductivity cell, which is used in our laboratory. Our last point is a determination of cell constant. A cell constant is determined by the measuring the resistance of solution whose exact specific conductivity is known. सेल कॉन्स्टंट काढण्यासाठी आपल्याला काय मेजर करावं लागेल? रेजिस्टन्स मेजर करावं लागेल. कोणत्या सोल्युशनचा? की ज्यांचा एक्झॅक्ट स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी नोन आहे त्या सोल्युशनची आपल्याला रेजिस्टन्स मेजर करावं लागेल. फॉर एक्झाम्पल 1 नॉर्मल or 0.1 normal or 0.02 normal solution of KCl to determine the cell constant of the conductivity cell. त्याच्यासाठी आपण काय यूज करतो? 1 नॉर्मल किंवा 0.1 किंवा 0.02 नॉर्मल KCl सोल्युशन यूज करतो. काय करण्यासाठी? सेल कॉन्स्टंट काढण्यासाठी. हियर इफ R0 is the resistance of 0.02 नॉर्मल KCl सोल्युशन, जर R0 हा तुमचा काय असेल? 0.02 नॉर्मल KCl सोल्युशनचा रेजिस्टन्स and LS is the specific conductance of the same solution, आणि LS हा काय असेल तुमचा? त्या सोल्युशनचा काय असेल? स्पेसिफिक कंडक्टन्स असेल. देन द सेल कॉन्स्टंट इज गिवन बाय, त्यावेळेस सेल कॉन्स्टंट कसा असेल तुमचा? सेल कॉन्स्टंट K सेल इज इक्वल टू स्पेसिफिक कंडक्टन्स ऑफ 0.02 नॉर्मल KCl सोल्युशन इंटू ऑब्झर्वड रेजिस्टन्स ऑफ दी सेम KCl सोल्युशन. म्हणजे सेल कॉन्स्टंट कशाच्या इक्वल असेल? स्पेसिफिक कंडक्टन्स ऑफ 0.02 नॉर्मल KCl सोल्युशन गुणिला त्यांचा जो रेजिस्टन्स मिळेल त्याच सोल्युशनचा. बट वी नो दॅट द कंडक्टन्स L इज इक्वल टू 1 अपॉन R अँड द रेजिस्टन्स काय? R इज इक्वल टू 1 अपॉन L, म्हणजे रेसिप्रोकल ऑफ कंडक्टन्स. Therefore, the cell constant KCl is equal to specific conductivity of 0.02 normal KCl solution divided by observed conductance of the same KCl solution. म्हणजे ह्या फॉर्म्युल्याने तुम्ही काय करू शकता? तुमचा सेल कॉन्स्टंट डिटरमाइन करू शकता.